या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, ज्या ठिकाणी जळालेल्या महिलेची डेड बॉडी सापडलेली असते त्या ठिकाणी अर्जुन येतो आणि ते सगळं दृश्य बघून तो खूप घाबरतो. तर चिंचोके त्याला सावरत म्हणत असतो की अर्जुन सर, तुम्ही असे खचून जाऊ नका, मी आहे तुमच्यासोबत. आता तुम्हालाच पुढच्या ऑर्डर्स द्यायच्या आहेत. आणि ते ऐकून अर्जुन रडतच म्हणतो की चिंचोके, हे काय बोलतोयस तू? म्हणजे माझ्या बायकोच्या अपघाताचा पंचनामा आता मीच करू का? तर चिंचोके म्हणत असतो की सर, ही आपली ड्युटी आहे, आपल्याकडे पर्याय नाही. आणि मग त्यानंतर अर्जुन कशीबशी हिंमत गोळा करून त्या डेड बॉडी जवळ जातो आणि त्यावरील कापड बाजूला करतो. त्या डेड बॉडीची अवस्था बघून तो खूप घाबरतो आणि मोठ्याने रडत ओरडतच त्याच्या गाडीजवळ जातो. तो खूप घाबरलेला असतो. त्याला असं वाटतं की ती डेड बॉडी अपर्णाचीच आहे. आणि मग तर तो पूर्णपणे खचूनच जातो आणि मोठमोठ्याने रडायला सुरुवात करतो. दुसरीकडे स्वप्नीलसुद्धा त्याच्या खोलीमध्ये रडत बसलेला असतो. त्याने देखील धीर सोडलेला असतो. रुपाली त्याला समजवायचा प्रयत्न करते. स्वप्नील म्हणत असतो की रुपाली, मला एकट्याला सोड. अगं, अपर्णा गेली आहे, हा धक्का मी नाही ग पचवू शकत. अपर्णाने या घराला प्रेमाने कसं जगायचं ते शिकवलं. तिला मी माझ्या डोळ्यासमोर लहानाची मोठी होताना बघितलंय. ती गेली आहे ही गोष्ट आता मला मान्य नाही करता येते. रुपाली म्हणत असते की तुमचं म्हणणं अगदी खरं आहे, पण घरातील सगळ्यांचीच ही अवस्था आहे. मोठं म्हणून आपण त्यांना सावरायला हवं ना. पण स्वप्नील म्हणत असतो की आता माझ्याच्याने ते शक्य नाही होणार. आता मी नाही कोणाला समजावू शकत, मला प्लीज एकट्याला राहू दे. आणि त्यावर रुपाली म्हणते की ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अपर्णाच्या विचारांवर चालणारी अनेक माणसं आज गावात आहे, पण तिचं कुटुंब म्हणून आता आपल्याला अमोलसाठी खंबीर व्हावंच लागेल. आणि मग ती तेथून निघून जाते. स्वप्नील मात्र रडत असतो. दुसरीकडे दीपकची सुद्धा काही वेगळी अवस्था नसते. तो मोनाला सांगत असतो की दीदीने आत्तापर्यंत माझी खूप काळजी घेतली. माझ्यावर जे जे संकट आलं ते तिने स्वतःवर ओढून घेतलं. तिने प्रत्येक वेळी मला जपलं आहे, माझी काळजी घेतली आहे. ती नाही आहे हा विचारसुद्धा मी सहन करू शकत नाही. तर मोना म्हणत असते की ती बातमी वंसनबद्दल आहे की नाही आपल्याला माहीत नाही, मात्र या गोष्टीमुळे ना त्या परत येतील याची शक्यता आता कमी होत चालली आहे. तर दीपकसुद्धा रडतच म्हणत असतो की खरं आहे मोना, आता मलासुद्धा डोळ्यासमोर दिदीच्या आठवणी दिसायला लागल्यात. आता ती खरंच परत नाही का ग येणार? तर मोना रडतच म्हणत असते की आपण आता काहीच विचार करायला नको. तर दीपक म्हणत असतो की बापूंची काय अवस्था असेल याचा तर मला विचारही करवत नाही. आणि तो त्यांच्याकडे जाण्यासाठी निघतो. पण मोना त्याला थांबवत म्हणते की बापूंना एकटं राहू द्या, कारण तुम्ही आणि वंश त्यांच्या खूप जवळचे आहात. जर त्यांनी तुम्हाला असं बघितलं ना तर ते पूर्णपणे मोडून पडतील. तुम्ही आता त्यांना एकटं सोडा, त्यांना हा धक्का सहन करू द्या. आणि त्यामुळे दीपक नाईलाजाने हो म्हणतो. दुसरीकडे बापू देखील खूप रडत असतात. तर कदम त्यांना समजवण्याचा, धीर देण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र बापू म्हणत असतात की माझी अप्पी गेली ही गोष्ट मी मान्य करू शकत नाही. कोणासाठी जगू मी आता? तर कदम म्हणत असतात की बापू, तुम्हीच म्हणाला होतात ना की अप्पी परत येईल, यासाठी आशेचा एक किरणसुद्धा पुरेसा आहे. मग तुम्ही आता असे खचून का जाताय? तुम्ही मान्य केले का की ती आता गेलीच आहे म्हणून? तर बापू म्हणतात की नाही, मी कधीच ही गोष्ट मान्य करू शकत नाही. आणि त्यावर कदम म्हणतात की हो ना, मग असे खचून जाऊ नका, आपल्याला आपल्या अमोलसाठी उभं राहावंच लागेल. माझी खात्री आहे अप्पी नक्की परत येईल. तर दुसरीकडे अर्जुनची अवस्था बघून चिंचोके तर खूप घाबरतो. तो अर्जुनला म्हणत असतो की साहेब, हे काय चाललंय तुमचं? स्वतःला सावरा. पण अर्जुन मोठमोठ्याने रडत असतो, ओरडत असतो. आणि त्यानंतर तर त्याला श्वासही घ्यायला त्रास होऊ लागतो. चिंचोके पटकन जाऊन पाणी घेऊन येतो. तर इकडे टी व्हीवर अप्पीची बातमी बघून तो जिजी आणि त्याची माणसं खूप खुश असतात. तो फैजू म्हणत असतो की जिजी, मानलं तुम्हाला, तुमचा हा बाण अगदी निशाण्यावर लागलाय. तर तो जिजी म्हणत असतो की अरे 8 दिवस झाले त्या कलेक्टर बाईची काही बातमी येत नव्हती, मला खरंच भीती वाटली, पण आता शेवटी तिची बातमी आली, आता टेन्शन नाही. तर तो फैजू म्हणत असतो की जिजी, तुम्ही खरंच घाबरला होता का? तर तो जिजी म्हणतो की अरे माणसाने घाबरायलाच हवं. जर माणसात भीतीच नसेल तर त्याचा निश्चय कसा पक्का होईल? जर आपण त्या कलेक्टर बाईला घाबरलो नसतो तर आपण तिचं वरचं तिकीट काढलं असतं का? नाही ना. तर तो फैजू म्हणत असतो की आता तर आपलं काम झालं आहे, मग आता पार्टी व्हायलाच हवी. तर तो जिजी म्हणतो की ठीक आहे,
सगळेजण आजच रात्री हॉटेलवर जा, जेवून या आणि मग त्यानंतर बंगल्यावर या. तुम्हाला जिचा डान्स पाहायचा आहे ना, तिचा डान्स आज मी तुमच्यासाठी ठेवेल. आणि ते ऐकून ती माणसंसुद्धा खुश होतात. दुसरीकडे कदम घरात बसलेले असतात. अमोल त्यांच्या जवळ येतो. तो म्हणत असतो की आजोबा तुम्ही जेवण केलंत का? तर कदम विचारतात नाही, पण तू असं का विचारतोय? तर अमोल म्हणत असतो की आजोबा जेवण करून घ्या, कारण आता बाबा मला घेऊन परत येणार आहे. मग आपल्याला छान सेलिब्रेशन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला एनर्जी हवी ना? आणि त्यावर कदम नाईलाजाने फक्त हो म्हणत मान डोलावतात. तर अमोल त्यांना म्हणत असतो की पण बाबा येणार कधी? मात्र कदम म्हणतात की ते मलाही माहीत नाही, तो कामात असेल. मात्र अमोल म्हणतो की मला बाबासोबत आत्ताच्या आत्ता बोलायचं आहे. आणि तो कदमांच्या मोबाईलवरून अर्जुनला कॉल करतो. अर्जुन कॉल रिसीव करत म्हणतो की कदम, जे काही घडले ते मी तुम्हाला नंतर सांगतो. तर अमोल घाबरून म्हणतो की बाबा काय झाले नक्की? आणि अमोलचा आवाज ऐकून अर्जुनच्या तोंडून शब्दच फुटत नाही. याला काय उत्तर द्यावं हे त्याला सुचत नाही. तर अमोल म्हणत असतो की बाबा बोल ना, काय झालं आहे? तर अमोल म्हणत असतो की अरे बाळा काही नाही, मला असं वाटलं की आजोबा आहेत. तर अमोल म्हणत असतो की अरे बाबा, मीच आजोबांना तुला फोन करायला सांगितलं होतं. आज तू मला घेऊन घरी येणार आहेस ना? मी सगळी तयारी केली आहे. मा आल्यावर आपण छान सेलिब्रेशन करूयात. आणि आज तर मी मासाठी एक पोयमसुद्धा पाठ केली आहे. तू तिला लवकर घरी घेऊन ये. आणि त्यावर अर्जुन रडतच हो म्हणतो आणि अमोलला सांगतो की तू आता खोलीत जा आणि आजोबांना फोन दे. मग अमोल फोन देऊन तेथून निघून जातो. तर कदम घाबरूनच अर्जुनला काय झाले ते विचारत असतात. तर अर्जुन म्हणत असतो की कदम, मी तुम्हाला सगळं नंतर सांगतो, पण या बाबतीत ना अमोलला आता काही कळू देऊ नका, त्याची काळजी घ्या. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.